खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डबल पीक विमा विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला आज डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा, हेक्टरी आज 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, परभणी म्हणजे टोटल मिळून 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये समान पीक विमा सोडण्यात आलेला नाही। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा मेसेज पाहू शकता। काही जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। बघा, शेवटचा टप्पा विस्तार सुद्धा होत आहे। बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की डबल पीक विमा कशामुळे विस्तार होत आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे 1 महिन्याच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार होते, परंतु काही पीक विमा कंपन्यांनी घोटाळे सुद्धा केलेले होते। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून डबल पीक विमा विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजे अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झालेला नसेल तरी पण पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजे पीक विम्याच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यामधील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले असेल त्या सर्व शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु हा पीक विमा डबल पीक विमा मिळणार आहे। सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना डबल पीक विमा सुद्धा आलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुमचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले होते, त्यांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न पडलेले होते, परंतु आज खऱ्या अर्थाने सरसकट सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, काही जिल्ह्यामध्ये जास्त पीक विमा सोडण्यात आलेला आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये कमी पीक विमा सोडण्यात आलेला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे ते 15 जिल्हे झटपट पद्धतीने बघून घेऊया। परंतु डबल पीक विमा आज सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना आज डबल पीक विमा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कमी नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करा। त्यामुळे आज पीक विमा कंपन्यांकडून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु हा डबल पीक विमा विस्तार करण्यासाठी आज 36,000 कोटींचा निधी कृषी मंत्र्यांकडे आलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आज पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, आज पीक विम्याचे पैसे विस्तार करण्यासाठी 36,000 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील आणि त्यांना पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर त्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली असावीत। ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे
येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केलेलं असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेलं नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असावे, कारण या पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। सोबतच जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज डबल पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज डबल पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुम्ही पीक विम्या संदर्भात ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेले आहे का। ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबतच शेतकरी बांधवांनो, जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। सोबतच जे चौथं काम आहे तर ते चौथं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी पीक विम्याच्या फॉर्मची केवायसी केलेली असावी। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेले असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज डबल पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेले नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर बघा, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ही 4 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज डबल पीक विमा मिळणार आहे। थेट आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा ही कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण जे जे शेतकरी बांधव ही कामे करणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्यांचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झालेलं असेल त्यांना आज डबल पीक विमा हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान कमी झालेले असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले असेल त्यांना आज डबल पीक विमा म्हणजे 15,000 रुपये हेक्टरी 20,000 रुपये हेक्टरी पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्यांचे नुकसान कमी झालेले असेल तर त्यांना आज 8,000 रुपये 9,000 रुपये 10,000 रुपयापर्यंत पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 15 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल पीक विम्याचे पैसे येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे, म्हणजेच औरंगाबाद जिल्हा। तर याचं नाव कालांतराने छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असेल आणि त्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। तर या कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा या कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले होते, त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे। सोबतच ज्या जिल्ह्यांमध्ये कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली होती, सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आलेली होती आणि त्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आज डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे, कारण कापूस पिकासाठी सोयाबीन पिकासाठी डबल पीक विमा हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे ज्वारी पिकाचे नुकसान झालेले असेल, मूग पीक असेल, तूर पीक असेल, यांसारख्या पिकांचे नुकसान झालेले असेल तर त्या शेतकरी बांधवांना आज कमी पीक विमा
सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। तर या परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यामधील असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधील असेल तर त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण या जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये राहत होते। तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। आज दुपारी सुद्धा शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत आणि रात्री सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो या 15 जिल्ह्यांपैकी चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। तर या बीड जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुमचा बीड जिल्हा असेल तर तुम्हाला आज जास्त प्रमाणे पीक विमा मिळणार आहे। कारण या बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणे कापूस पिकाची लागवड केलेली आहे, सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे। म्हणजे 2024 मध्ये जास्त प्रमाणामध्ये लागवड सुद्धा करण्यात आलेली होती। त्यावेळेस त्यांचा पावसामुळे जास्त नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आज त्यांना जास्त पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो या 15 जिल्ह्यांपैकी 4 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। तर या 4 जिल्ह्यांमध्ये किती हजार रुपये हेक्टरी पीक विमा सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितले आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर या 15 जिल्ह्यांपैकी आपण 4 जिल्हे सुद्धा बघितलेले आहेत, उर्वरित 11 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 11 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो या 11 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा हिंगोली, पाचवा जिल्हा वाशिम, 6वा जिल्हा यवतमाळ, 7वा जिल्हा वर्धा, 8वा जिल्हा नागपूर, 9वा जिल्हा अमरावती, 10वा जिल्हा बुलढाणा, 11वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। बघा या 11 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले आहेत। सोबतच छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, कोल्हापूर जिल्हा तर या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजे टोटल मिळून आज 15 जिल्ह्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव 15 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्यासाठी 36,000 कोटींचा निधी पीक विमा कंपन्यांकडे गेलेला होता। त्यांच्या माध्यमातून आज पीक विम्याचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच आज प्रमुख वीज बँकेमधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। त्यामुळे या वीज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचा बँक खातं या वीज बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो या वीज बँकेपैकी पहिली बँक म्हणजे यस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक IDFC बँक, 6वी बँक IDBI बँक, 7वी बँक ICICI बँक, 8वी बँक HDFC बँक, 9वी बँक कॉर्पोरेशन बँक, 10वी बँक सिटी बँक, 11वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक कॅनरा बँक, 13वी बँक बँक ऑफ इंडिया, 14वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक भारत बँक, 16वी बँक बँक ऑफ बडोदा, 17वी बँक ॲक्सिस बँक, 18वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे पोस्ट बँक ऑफ इंडिया। बघा ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल आणि त्यांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की हे पैसे 1 महिन्यांपूर्वी सोडण्यात येणार होते, परंतु पीक विमा कंपन्यांकडून घोटाळे सुद्धा करण्यात आलेले होते। म्हणजे या पीक विमा कंपन्यांमधील मॅनेजर असतील, कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून भरपूर पैसे चोरले गेलेले आहेत। तर त्या अधिकाऱ्यांना निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तुम्ही सुद्धा पेपरला बातमी ऐकलेली असेल, टीव्हीला सुद्धा बातमी ऐकलेली असेल की पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची पैशांची चोरी सुद्धा झालेली होती। परंतु या पैशांची चोरी झाल्यामुळे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काल 36,000 कोटींचा निधी आलेला होता। हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर होत आहे। म्हणजे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असतील, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर होत आहेत। परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत नसेल, पीक विम्याचे लाभार्थी नसतील, त्या शेतकरी बांधवांना आज पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही कर्ज फेडायचे आहे। सरकारने आदेश सुद्धा दिलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपये कर्ज घेतलेले असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आदेश सुद्धा दिलेला आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज सुद्धा भरलेलं नाही, कारण शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की निवडणुकीच्या अगोदर बीजेपी पक्षाने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करू, परंतु सरकारने शब्द पाळलेला नाही। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधव कर्जमाफीचे पैसे भरत नाहीत, परंतु आज पीक विम्याचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।